नागपूरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथल्या एका द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यानं वसतिगृहाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण कॅम्पसमध्ये शोककळा पसरली आहे. शैक्षणिक क्षेत्रातील वाढत्या तणावाचा प्रश्न यामुळे पुन्हा एकदा समोर आलाय. मूळचा कोल्हापूरचा रहिवासी असलेला श्रेयस चंद्रकांत माने हा IIT नागपूरमध्ये द्वितीय वर्षाला शिक्षण घेत होता. सोमवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास त्यानं वसतिगृहाच्या 9व्या मजल्यावरून उडी मारली. घटनेची माहिती मिळताच बुट्टीबोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. या घटनेनंतर संतप्त विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये रात्रभर आंदोलन करत आपला रोष व्यक्त केलाय. प्राथमिक माहितीनुसार श्रेयसची सेमिस्टर परीक्षा लवकरच सुरू होणार होती. अभ्यास पूर्ण न झाल्यानं तो मागच्या काही दिवसांपासून तणावात असल्याची माहिती समोर येतेय. मात्र आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मोबाईल अनलॉक झाल्यानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ कॅम्पसमधील विद्यार्थ्यांनी रात्रभर आंदोलन करत संताप व्यक्त केला. या घटनेनं शैक्षणिक व्यवस्थेतील ताणतणावाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. नागपूरहून क्षितिजा देशमुख सह ब्युरो रिपोर्ट लोकमत.com.